नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी राजनंदिनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. आजच्या भागात आपण श्यामची आई वटसावित्रीचे व्रत कधी व का करायला लागली ही कथा ऐकणार आहोत. रात्र पहिली, सावित्री व्रत. आश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती मंडलकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो भ्रातृ संघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो. अंधारात एक किरणही आशा देतो. सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे, अशा काळात असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय. त्या भ्रातृ संघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावयास सापडले असते. तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला, साचीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय. गावात सर्वत्र शांतता होती. आकाशात शांतता होती. काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता. वारा मात्र स्वस्थ नव्हता. तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालीत होता. आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता. श्यामने सुरुवात केली. माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते, तरी सुखी होते. माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती. माझ्या आईचे माहेर गावातच होते. माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते. माझी आई सर्व भावंडात मोठी होती. माझ्या आईवर तिच्या आईबापाचे फार प्रेम होते. माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयव म्हणत. आवडी, खरंच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे. बयव, खरेच ती जगाची बयव होती. आई होती. माहेरची गडी माणसे, कांडपिणी. पुढे मोठेपणी जेव्हा माझ्या आईला एकदा काय झाले ही अवसेची रात्र होती. भाऊ वडलवीस गेले होते. सकाळी 8 वाजता ते त्या गावी जाऊन पोहोचले होते. आज गावाला जाऊ नका, आज अवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले. परंतु भाऊ म्हणाले, कसली अवस नि कसला शनिवार, जे व्हायचे ते होणार. प्रत्येक दिवस पवित्रच आहे. प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो. ते वडवलीस गेले. दिवसभर राहिले. 3 सांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले. घरोबाच्या एका म्हातारबाईने सांगितले, भाऊदा, 3 सांजा म्हणजे दैत्याची वेळ. या वेळेस जाऊ नका. त्यातून अवसेची काळरात. बाहेर अंधार पडेल. तुम्ही नाल्याजवळच जाल तोच अंधार होईल. येथेच वस्तीला राहा. कोंबड्याला उठून थंड वेळेस जा. भाऊंनी ते ऐकले नाही. ते म्हणाले, म्हातारे, अगं पायाखालची वाट. रात्र झाली म्हणून काय झाले, मी झपाझप जाईल. दूध काढता तो घरी पोचेल. भाऊ निघाले. बरोबर गडी होता. त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता. पळणारी पापे चल, राहू नको म्हणत होती. गावात निरोप दिला. एक जण धैसूर हसला. काहींनी एकमेकांकडे पाहिले. भाऊ व गडी निघाले. अंधार पडू लागला. परमेश्वराचे, संतांचे व सतीचे अश्रू चमकू लागले. वडवली गावापासून 1.5 कोसावर एक पर्या होता. पावसाळ्यात त्याला उतार होत नसे. तो पर्या खोल दरीतून वाहत होता. त्याच्या आजूबाजूस किर्र झाली होती. त्या झाडीत वाघ सुद्धा असे. तेथून दिवसा ढवळ्याही जावयास नवशिक्यास भय वाटे. परंतु भाऊ निर्भयपणे जात होते. त्यांना भीती माहीतच नव्हती. भूते खेते, जीव जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे. भाऊ दरीजवळ आले. एकदम शीळ वाजली. भाऊ जरा चपापले. पाप हे भित्रे असते. झुडपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर पडले. भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला व त्या सरशी ते मटकन खाली बसले. झटकन गडी पळत गेला. भाऊंना खाली पाडण्यास आले. मांगाच्या हातातील सुरे चमकत होते. भाऊंच्या छातीवर मांग बसला. तर मान चिरायची ती वेळ.
करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते. शेजारच्या भवनातून एक भुजंग फुत्कार करीत सणकन निघून गेला. मांगाचे तिकडे लक्ष नव्हते. इतक्यात एका म्हातारीने ओरड केली, अरे बामणाला मारले, खोताला मारले रे, धावा. ते मांगही जरा भ्यायले. भाऊ त्या मांगांना म्हणाला, नका रे मला मारू, मी तुमचे काय केले, सोडा मला. ही अंगठी, ही सल्लेजोडी, हे 100 रुपये घ्या, पण सोडा मला. दीनवाणेपणाने त्या मांगांना ते विनवित होते. परंतु म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असे दिसले. कोणाची तरी चाहूल लागली. मांगांनी त्या अंगठ्या, ती सल्लेजोडी ते 100 रुपये घेतले व त्यांनी पोबारा केला. ते मांग काही खरे खुनी नव्हते, या कामात मुरलेले नव्हते, पण दारिद्र्यामुळे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते. त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती, प्रेम होते. स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खाखा दूर व्हावी म्हणून ते मांग खून करू पाहत होते. कोणी म्हणतात की जगात कलह, स्पर्धा हेच सत्य आहे, परंतु त्या कलहाच्या मुळाशी, या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे. ते प्रेम संकुचित आहे एवढेच. सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे, युद्ध नाही. सहकार्य आहे, द्वेष वा मत्सर नाही. असो, भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला. त्याने घाबरत घाबरत आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली. आमच्या घरातील व गावातील मंडळी लगेच चालून गेली. पालगडला पोलीस ठाणे होते, तेथे वर्दी देण्यात आली. घरी बातमी येताच आकांत झाला. साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. घरात दिवे लागले होते, परंतु साऱ्यांची तोंडे काळवडली होती. कसते खाणे नि कसते पिणे, तेथे तर प्राणाशी प्रसंग होता. त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो. आईला समजू लागले होते. बायकांना लवकर समजू लागते. माझी आई ती सारी कथा आम्हाला सांगे. आई देवाजवळ गेली. निर्वाणीचा तोच एक सखा. देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला. ती म्हणाली, देवा नारायणा, तुला माझी चिंता, तुला सारी काळजी. आई जगदंबे, तुझी मी मुलगी, मला पदरात घे. माझे चुडे अभंग ठेव, माझे सौभाग्य. नको आई, आई त्यावर कुऱ्हाड नको पडू देऊ. मी काय करू, कोणते व्रत घेऊ? देवा, माझी करुणा येऊ दे तुला. तू करुणेचा सागर. येऊ दे हो घरी सुखरूप. पाहीन त्यांना डोळे भरून. नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्मभर. मला दुसरे काही नको. नकोत हे दागिने, नकोत ही मोठी वस्त्रे. कशाला मेली ती खोती? नको मला, काही नको. पती हाच माझा दागिना, तेवढा दे देवा. असे म्हणून आई विनवू लागली, रडू लागली. आईने देवाला आठविले, प्रार्थिले, परंतु नुसती प्रार्थना काय कामाची? प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे, व्रत पाहिजे. माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले. मित्रांनो, जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्ने आहेत. राम आहे, हरिश्चंद्र आहे, सीता आहे, सावित्री आहे. तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका, सावित्री अमर आहे. स्त्रियांना सदैव ती धीर देईल, मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल. मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो. माझ्या आईचे सौभाग्य आले. भाऊ घरी आले. त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी. दरवर्षी ज्येष्ठी पुणव येण्याच्या आधी 2 दिवस ती उपासास सुरुवात करी. आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षयवटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवावयाचे. वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढो, ते जगाला छाया देवो, आधार देवो. वटवृक्ष उंच वर जाऊन स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो. त्याचप्रमाणे कुळालाही वर जाण्याची, उन्नत होण्याची सदैव इच्छा असो. वटवृक्षांना अनेक पारंब्या व तणावे फुटतात. त्याचप्रमाणे कुळविस्तार होवो व कुळाला बळकटी येवो. अशा शेकडो भावना
या वटपूजेने कळत वा न कळत बायकांच्या जीवनात येत असतील. सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे. मी त्या संबंधीचीच एक आठवण सांगणार आहे. आत्तापर्यंतची ही प्रस्तावनाच होती. त्यावेळेस मी 8-9 वर्षाचा असेन. सावित्री व्रताला आरंभ होणार होता. माझी आई हिवतापाने आजारी होती. हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता. या व्रतास 3 दिवस वडाला 108 प्रदक्षिणा घालावयाच्या असतात. आईला जरा चालले तरी घेरी येत होती. म्हणून आईने श्याम अशी हाक मारली. मी आईजवळ गेलो. विचारले, काय आई, काय होते? पाय चेपू का? आई म्हणाली, पाय नको रे चेपायला. मेले रोज चेपायचे तरी किती? तू सुद्धा कंटाळला असशील हो, पण मी तरी काय करू? आईचे करुण शब्द ऐकून मला वाईट वाटले. मी रडू लागलो. आई पुन्हा म्हणाली, श्याम, तू दिवसभर काम करून दमतोस हो, पण उद्यापासून तुला आणखी एक काम 3 दिवस करायला सांगणार आहे. करशील ना बाळा तू? कोणते काम? आई, कधीतरी नाही म्हटले आहे का मी? मी म्हटले. आई गहिवरून म्हणाली, नाही रे, तू कधी सुद्धा नाही म्हणत नाहीस. हे बघ, उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल. मला वडाला 108 प्रदक्षिणा घालता येणार नाहीत. मला भोवळ येईल. कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन, पूजा करीन, 3च प्रदक्षिणा घालीन. बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ. असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळ व करुण अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले. आई, माझ्या प्रदक्षिणा कशा ग चालतील? मी विचारले. चालतील हो बाळ. देवाला डोळे आहेत. देव काही मेला नाही. त्याला सारे समजते, कळते. तू म्हणजे मीच नाही का? अरे, तू माझ्या पोटचा गोळा, माझाच जणू भाग, माझेच सुरू. तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहिती आहे. आई म्हणाली, पण बायका हसतील. मी नाही जाणार वडावर. शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत आहा रे बायको असे म्हणून माझी फजिती करतील. मला लाज वाटते, मी नाही जाणार. शिवाय शाळा बुडेल, मास्तर रागवतील. अशा अनेक सबबी मी सांगू लागलो. आईची म्लान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली, श्याम, आईचे काम करावयास कसली रे लाज? हे देवाचे काम. ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील. देवाचे काम करावयास लाजू नये. पाप करावयास माणसाने लाजावे. श्याम, त्या दिवशी चुली मागचा खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन खाल्लास. मी बघितले पण बोलले नाही. जाऊ दे, मुलाची जात आहे. परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करायला तुला लाज वाटते का रे? मग तो भक्ती विजय कशाला वाचतोस? तो पांडव प्रताप कशाला वाचतोस? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी, धर्माघरची उष्टी काढी. काम करावयास, प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का? नसलास जाणार तर मी जाईन हो. येऊन जाऊन काय होईल? मी भोवळ येऊन पडेन. मरेन तर सुटेन एकदाची. देवाजवळ तरी जाईल. परंतु श्याम, तुमच्यासाठीच जगते रे. असे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला. आईचे हे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले. देवाचे काम करावयास लाजू नको. पाप करण्याची लाज धर. थोर शब्द. आजही ते शब्द मला आठवत आहेत. आजकाल या शब्दांची किती जरुरी आहे. देवाच्या कामाची, भारत मातेच्या कामाची आम्हास लाज वाटते. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमा पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही.
पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्याची प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे. फार वाईट आहे ही स्थिती. मी आईच्या पाया पडलो व म्हटले, आई, जाईन हो मी. कोणी मला हसो, कोणी काही म्हणो, मी जाईन. पुंडलिक आईबापाची सेवा करून मोठा झाला. देवाला बांधून आणता झाला. तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे. शाळेत मास्तर रागवले, त्यांनी मारले तरी चालेल. आई, तुला माझा राग आलाय होय? तुला वाईट वाटले? असे मी केविलवाणे विचारले. नाही हो बाळ, मी तुझ्यावर कशी रागवेन? मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम, आई म्हणाली. गड्यांनो, मी घरी असलो व वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे. माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही. पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना लाज नको. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.